विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित संविधानिक मूल्यांना समर्पित असणाऱ्या 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिल्ली येथील बहुभाषिक समीक्षक बजरंग बिहारी तिवारी यांच्या हस्ते चातुर्यवर्ण व्यवस्थेची प्रतिकात्मक उतरंड फोडून करण्यात आली। मंचावर संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत मावळते, संमेलनाध्यक्ष अशोक राणा, प्रमुख पाहुणे मिलिंद आव्हाड, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा परदेसी, कार्याध्यक्ष किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष राहुल प्रधान उपस्थित होते। नांदेडच्या सायन्स कॉलेज येथील सदाशिवराव पाटील क्रीडा संकुलातील राजा ढाले साहित्य नगरीत आज आणि उद्या 2 दिवस चालणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वैचारिक परिसंवाद, कवी संमेलन, नाट्यप्रयोग आदी भरगच्च होणार असून संबंध महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरूनही साहित्यिक व साहित्यप्रेमी या साहित्य संमेलनात सहभागी झाले आहेत। प्रारंभी शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून संमेलन स्थळापर्यंत सांस्कृतिक विचार यात्रा काढण्यात आली। यात आदिवासी नृत्य, महापुरुषांची प्रतिकात्मक देखावे, लेझिम पथक, लाठीकाठी, कवायत आदींचा समावेश होता। विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड या शहरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेलं आहे। याचा आम्हाला आनंद होत आहे। हे 20वं साहित्य संमेलन आहे आणि आजपर्यंतच्या 19 साहित्य संमेलनांवर अगदी वरच्या पातळीवर नेणारं हे संमेलन ठरलेलं आहे। या संमेलनामध्ये आज उद्घाटन सत्र मोठ्या दिमागदार पद्धतीने पार पडलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापासून मिरवणूक या ठिकाणी आली। माजी अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे, डॉक्टर अशोक राणा, दिल्लीहून आलेले बजरंग बिहारीजी, नंतर या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कवी लोकनाथजी यशवंत आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा परदेशी, स्वागत अध्यक्ष राहुलजी प्रधान या सर्वांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त मिरवणूक या ठिकाणी झालेली आहे। आणि आता या संमेलनाचा उद्घाटन सत्रानंतर मंच क्रमांक 2 राजर्षी शाहू सभा मंडपामध्ये कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। आता मुख्य मंचावर जीवन गौरव पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे आणि आता तरुणाईचा जल्लोष सुरू झालेला आहे। रॅप, सामाजिक स्वरूपाचा रॅप सुरू झालेला आहे तरुणांचा। याच्या नंतर परिसंवाद आहेत, भाषेच्या प्रश्नावरचा परिसंवाद आहे, अभिजात भाषा आणि हिंदी सक्तीच्या संदर्भातला परिसंवाद आहे, धर्म, संस्कृती आणि संविधान याच्या संदर्भातला परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे, उद्या बालमंच आहे, शहीद भगतसिंग युवा मंच आहे, ज्ञानेश महाराव सरांचं संगीत व्याख्यान आहे, राजू परोळेकरांचं संविधान आणि ब्राह्मणी भांडवली लोकशाहीच्या संदर्भातलं व्याख्यान आहे। त्यानंतर मिलिंद शिंदे या अभिनेत्यांचं कवींची संवाद आहे। गटचर्चा आहेत, 13 विषयांच्या संदर्भात गटचर्चा आहेत। संमेलनात सहभागी झालेले लोक या गटचर्चांमध्ये भाग घेणार आहेत। आज हजारोंच्या संख्येनं नांदेडकर या ठिकाणी आले आणि हे संमेलन हे यशस्वी केलेलं आहे। महात्मा फुले त्यांच्या पत्रासह इथं आलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानासह या ठिकाणी उभे आहेत, गौतम बुद्ध लोकशाहीचा समतेचा संदेश देत या ठिकाणी आहेत, गाडगे महाराज या ठिकाणी आलेले आहेत। यांच्या पोशाख, महामानवांचे पोशाख धारण केलेले विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत, विद्रोही संमेलनात सहभागी झाले आहेत। अत्यंत जोशात संमेलन पार पडलेलं आहे। सत्य की जय हो, जय भीम, लाल सलाम। 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आज नांदेडच्या राजा ढाले साहित्य नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे। आता ज्या ठिकाणी उद्घाटन सत्र संपन्न झालेलं आहे, लगेच कवी संमेलनाला सुरुवात झालेली आहे। आपण बघतो की मुख्य मंडपामध्ये कवी संमेलन सुरू आहे आणि इकडं युवा मंचमध्ये युवकांची परिषद सुरू आहे। तर असं वेगवेगळे आज दिवसभर परिसंवाद असणार आहेत, शाहिरी जलस्याचे कार्यक्रम आहेत, नाटकाचे प्रयोग आहे, एकांकिका आहेत आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातून जो विचारांचा जो जागर असतो तो पुस्तकांच्या माध्यमातूनच होऊ शकतो। तर आपण बघतो की महाराष्ट्रातून वेगवेगळे पुस्तकांचे या ठिकाणी स्टॉल्स पण उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यप्रेमी हे या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तमाम साहित्यिकांना या निमित्ताने काय सांगाल, कारण पहिल्यांदा नांदेडमध्ये साहित्य संमेलन होतं। तमाम साहित्यिकांना माझं हेच सांगणं आहे की माझं जे स्वागत अध्यक्ष म्हणून जे माझं भाषण आहे ते लिखित भाषण आहे। त्या भाषणाचा आपण साहित्यिक म्हणून एकदा विचार करावा। आपण चिंतन करणारी लोक आहोत, आपण
नवीन काहीतरी मांडणारी लोक आहोत, दिशा देणारी लोक आहोत. आपला एक चळवळीचा वारसा आहे आणि हा वारसा बुद्धांपासून तो फुले शाहू आंबेडकरांपासून तर आपण बघतो की अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर आत्माराम साळवे असतील, आपले लोककवी वामनदादा कर्डक असतील, ह्या सर्वांचा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आता आपल्याला जगासोबत बदलावं लागणार आहे. जग ज्या पद्धतीने मॉडिफाय झालेलं आहे, टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने पुढे गेलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीची भाषा निर्माण होणे गरजेची आहे आणि म्हणून या सर्वांवर प्रकाश पडणं गरजेचं आहे. म्हणून त्या अनुषंगानं साहित्यिकांनी काम करावं असं मला वाटतं. तमाम आंबेडकरी युवकांना काय सांगाल? आंबेडकरी युवकांना माझं हेच म्हणणं आहे की आंबेडकरी युवक हा नेहमी कृतिशील असतो, तो हजरजबाबी असतो आणि देशामध्ये असेल आणि संविधानामध्ये असेल, जेव्हा जेव्हा देशविरोधी असेल, संविधान विरोधी असेल, ज्या काही गोष्टी घडतात तेव्हा आंबेडकरी तरुण हा जागरूक असतो. पण आता चळवळीचीही आपल्याला थोडीशी भूमिका बदलावी लागणार आहे. आज ज्या पद्धतीनं ज्या RSSनं जे डोकं वर काढलेलं आहे आणि धर्माचं जे युद्ध सुरू आहे, की ज्या पद्धतीने धर्मावरून ज्या लोकांना मारल्या चाललंय, टार्गेट केल्या चाललंय, जातीवरून वेगवेगळे जे काही महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये जे काही घडत आहे, तर ह्याच्यासाठी आंबेडकरी तरुणांनी नेहमी जागरूक असणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी रस्त्यावरचं आंदोलन हे कायम जिवंत ठेवणं ही आज काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, संविधानकार असं जरी असलं तरी बाबासाहेब एक संस्कृतीचे निर्माते देखील आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनेच इथे दलित साहित्याचा प्रवाह निर्माण झाला. तोच विद्रोहाचा मुख्य सूर आहे. विद्रोह हे जाणीवांचं मूल्य आहे. विद्रोह हे माणसाचं मूल्य आहे. विद्रोह कशासाठी आहे? तर विद्रोह ही ध्वस्त करण्यासाठी नाही आहे. विद्रोहच्या पाठीमागे एक नवनिर्माणाची ऊर्जा आहे, नवनिर्माणाचं स्वप्न त्याच्या पाठीमागे आहे आणि त्याच्यासाठीच हा शब्दांचा जागर, हा कलेचा जागर इथं आम्ही भरवलेला आहे. नांदेडकरांनी या संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी, लेखक, विचारवंत या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अगदी गडचिरोली पासून इकडे पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, सातारा सगळ्या ठिकाणाहून साहित्यप्रेमी, विद्रोही प्रेमी असे कलावंत, वाचक इथे संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यांची व्यवस्था इथे संयोजन समिती करते आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पहिला दिवस जवळपास अर्धा संपलेला आहे आणि उद्या रविवारी सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि समतावादी आणि संविधान मूल्यावर आधारित नवा समाज निर्माण करण्यासाठी हे संमेलन एक महत्वाचा टप्पा ठरेल असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. जय भीम. लोकांनी आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे आणि डोळे उघडून ठेवलं समाजाकडे पाहिलं पाहिजे आणि जगाचा विचार केला पाहिजे. लोकलचा विचार नाही, ग्लोबलचा विचार केला पाहिजे. कारण आता जग इतकं समोर चाललेलं आहे की आपण ते कुठत नाही त्या जगाच्या तुलनेमध्ये, तर आपण समोर गेलं पाहिजे. सर, चातुर्वर्ण्याची प्रतीकात्मक या ठिकाणी उतरण फोडून या कार्यक्रमाची सुरुवात केली. हा, नाही ते चातुर्वर्ण्याविषयी मला काही जास्त माहित नाही कारण माझे अनुभव नाही तसे. साहित्यिकांना काय सांगा? नाही काय नाही, बस डोळे उघडे ठेवा आणि लिहा आणि भियाचं काही काम नाही. युवकांना काय संदेश देणार? नाही, युवकांना काय, आता डोळे उघडे ठेवा, बस झालं. डोळे उघडे ठेवतच नाही. मी एल.ए. हिरे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता भोकर येथून आलेलो आहे. खरंच या मराठवाड्यातील नांदेड या ठिकाणी 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरत आहे. या साहित्य संमेलनातून उपेक्षित वंचित घटकांच्या वेदना मांडल्या जात आहेत. हे साहित्य संमेलन जिल्ह्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे, झालं पाहिजे. खरंच तरच बहुजन चळवळीला आणि बहुजन वर्गातील लोकांना चालना मिळेल. या संमेलनातून प्रबोधन होईल आणि समाज जागृत होईल असं मला वाटते. या संमेलनाला मी शुभेच्छा देतो. असे संमेलन होणं गरजेचं आहे.